आईला, प्रत्येक घरातल्या मुलीला आणि प्रत्येक घरातल्या वहिनीला आणि बायकोला हॅट्स ऑफ. तर गाईज कसं असतं ना, ज्यावेळेस आपल्याला घरातल्या सगळ्या गोष्टी करायला लागतात, त्यावेळेस त्या गोष्टीच्या पाठीमागचं महत्त्व कळतं. जे आता आई घरी नाही आहे, तर काही दिवस सध्या जेवण करायला लागतंय, तर समजतंय की कांदा कापताना किती त्रास होतो. फोडणी दिल्यावरती हातावर जेव्हा तेल उडतं, त्यावेळेस त्या तेलाचा चटका कसा बसतो आणि म्हणजे प्रत्येक भाजी, डाळीत किती म्हणजे कसं किती अंदाजे मीठ टाकलं पाहिजे, हळद, तिखट टाकलं पाहिजे. या सर्व गोष्ट फक्त एक घरातली आई किंवा बहीणच करू शकते, बायको करू शकते. आपण करू शकतो, पण त्यामागे आपल्याला खूप काय बोलतात ते प्रयत्न करावे लागतात. 10 वेळा ते खारट झालंय की अळणी झालंय हे पाहावं लागतं. सो मला एकच सांगायचं आहे, की त्या प्रत्येक घरातल्या आईला, प्रत्येक घरातल्या मुलीला आणि प्रत्येक घरातल्या वहिनीला आणि बायकोला हॅट्स ऑफ. सो ते एवढे सगळे मेहनत करून जेवण बनवतात आणि कधीच ते जेवण असं अळणी झालंय, खारट झालंय, तिखट झालंय असं नाही. ते पद्धतशीरपणे चवीनुसार आणि प्रॉपर जेवण बनवतात. सो हा व्हिडिओ त्या माझ्या प्रत्येक आईसाठी, बहिणीसाठी आणि त्या वहिनीसाठी आणि